चला तर सुरुवात करूया. सिंपल खरं टेस्टी अशी नवल्याची भाजी. मी काय केली, गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. मग त्याला पण असं स्क्वेअरमध्ये कट केलं होतं ना, म्हणून मी कांदा पण आणि टॅमॅटो पण तसंच व्यवस्थित कट करून घेतली. मग थोडी लसूण घेतली, तिला पण व्यवस्थित सोलून तिला पण कट करून घेतली. नंतर मी ना ते फोडणी करायला ठेवली. त्यासाठी मी ना कुकरमध्ये होते म्हणून मी झटपट करण्यासाठी तयार केली. आणि सकाळी टाईम नसतोय ना तेवढा, त्यामध्ये सगळी कामं पटपट करावी लागतात. त्यामुळे त्याच्यामध्ये मी तेल ठेवलं, नंतर मोहरी घातली, जिरं घातलं, लसूण घातली, कांदा घातला, टॅमॅटो घातला आणि 2 मिनटं ना त्यांना व्यवस्थित परतून घेतलं. नंतर मी ना भाजी पण घातली त्याच्यामध्ये आणि नंतर सगळे मसाले पण घातले. लाल तिखट, हळदी पावडर, मीठ आणि परत धने पावडर, जिरे पावडर असं सगळं घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. नंतर त्याला मी काही अजिबात पाणी न घालता कुकरला लावून मी 1 शिटी काढून घेतली. 1 शिटी काढून घेतली त्याला. तुम्हाला खरं सांगायचं विश्वास वाटणार नाही, ही भाजी एवढी छान लागली ना, एवढी मस्तच लागली. नंतर मी ती भाकरी आणि मी ते हावळ्याचं लोणचं घातलं होतं. ते लोणचं तरी एवढं छान झालं आहे. तुम्ही ना ते मी अपलोड केला आहे तो पण व्हिडिओ तुम्ही बघू शकता. एवढं छान लोणचं झालं आहे ते, खूप आवडलं मला. आताच संपायला पण आलं, थोडंच आहे. वर्षभर कुठं पुरणार ते आता आम्हाला.